नमस्कार मंडळी. मी आता आमच्या ज्या सकलेश्वराचं मंदिर असा त्याच्याच बरोबर लागण बाजूकच आमची शाळा असा, जी आमची मराठी शाळा होती 1ली ते 7वी. ह्याच शाळेत शिकान आम्ही लहानाची मोठी झालो. ह्याच शाखांक का होईना आपण अभ्यास करू शिकलो. इथले शिक्षकांनी जे जुने शिक्षक होते त्याने व्यवस्थित आमका शिकवले नाही. तर चला मी आता तुमका दाखवतोय की आमची मराठी शाळा खय असा ती आंबेरी. जे हे बघा ही आमची शाळा असा. खूप लोक तरी आमच्या जी आंबेरीतली असत, आंबेरी मालवण मधली, ती खूप लोक तरी ह्याच शाळेत शिकून मोठी झालेली असत आणि आता खूप साऱ्या मोठ्या मोठ्या पोस्टवरती असत. मुंबईत असत, बाहेरच्या देशात असत, खूप ठिकाणी असत, बाहेरच्या राज्यातही असत काय काय लोक. तर त्यांच्यासाठी एक आठवण म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर ज्यांका ज्यांका चांगलं वाटलो त्यांनी जरा फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, म्हणजे माका जरा प्रोत्साहन मिळत हे असे व्हिडिओ करूच्यासाठी. जे गावाकडचे व्हिडिओ असत ते. ह्या पहिल्यांदा आमचा ऑफिस होता, हे झोपाळे असत, हे नंतर लावले नाही. जुनी जी पोरं होती त्यांच्या टायमाक नाही होते, हे नंतर सुरुवात केलं नाही. जे काय असत ते एक एक खेळणी वगैरे जी काय आणण्यासाठी ती आता खराब झाली आहेत. आमच्या टायमाक नवीन होती, आम्ही याच्यात खूप मजा केलेली असा. ह्या शाळेत एवढ्या आठवणी असत ना या शाळेचे की काय सांगू तुमका. हे बघा ही अशी असा आमची आंबेरीची मराठी शाळा, जिल्हा परिषद केंद्र शाळा आंबेरी नंबर 1, सगळ्या बाबतीत 1 नंबर आमची शाळा असा. खूप सारे उपक्रम राबवले गेलेले होते या शाळेत. बक्षीस वितरण सुद्धा होता, अजूनही करतात. जी नंबर इलेली मुलं असतात त्यांच्यासाठी, कारण त्यांना एक प्रोत्साहन मिळावं की बाबा असं जो आम्ही अभ्यास करतो त्याच्यामुळे आमका बक्षीस मिळतात. ह्याच्या पुढे सुद्धा त्यांचा बघून लोकांनी सुद्धा, म्हणजे दुसऱ्यांची जी पोरगी असत किंवा नवीन इलेली जी पोरगी असत त्यांनी सुद्धा असं शिकावं की बाबा असं अभ्यास केलो तर आमका अशी अशी बक्षिसं मिळतात. मी असू दे किंवा माझा मोठेपणा म्हणून सांगणे नाही, पण असं एक आता आमका अभिमान वाटतं की आम्ही 1ली ते 7वी कंटिन्यू 1 नंबर काढी होतो आणि याच्यातनं बक्षिसं घेऊ होतो. एकदा पण असं बक्षीस सोडला नाही आम्ही ह्या शाळेतनं घेऊचा. किंवा असं आमच्या शाळेचं मेन गेट